शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता। पुढील सुनावणी 20 ऑगस्टला होण्याची शक्यता होती। मात्र आता घटनापीठासमोर 19 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर पर्यंत इतर प्रकरणांच्या सुनावणी आहेत आणि त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्याची शक्यता आहे। परभणीच्या पाथरी नगरपालिकेवर माजी आमदार बाबाजानी दुराणी यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा, नागरी सुविधा मिळत नसल्याचा आरोप। धाराशिवच्या वाशी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा उपोषण। यापूर्वी वाशी तहसील समोर उपोषण करण्यात आलं होतं। जिल्हाधिकारी आणि शेतकऱ्यांमधील पवनचक्की संदर्भातील चर्चा निष्फळ झाली। जालना जिल्ह्यामधील 21,000 लाभार्थ्यांचा रेशनचं धान्य होणार बंद। धान्याची नियमित उचल न करणाऱ्यांना फटका बसणार। रेशन दुकानदारांच्या मार्फत लाभार्थ्यांची पडताळणी। कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांची भेट घेतली। नवी दिल्लीमध्ये दोघांची सदिच्छा भेट, तर मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच बाबत दोघांमध्ये चर्चा। नागपुरात देशातील पहिली एआय अंगणवाडी सुरू। वडधाम नगरमध्ये अंगणवाडी एआयचा वापर करून 25 चिमुकल्यांना धडे दिले जात आहेत। नागपूर जिल्ह्यामध्ये मिशन बाल भरारी अंतर्गत 40 अंगणवाडी सुरू होणार असल्याची माहिती। बुलढाण्यामध्ये रोहित पवार यांच्याजवळ मुलींनी मांडल्या शेतकऱ्यांच्या समस्या। शेतकऱ्याचा जीव गेल्यावर सरकारला जाग येते का, मुलीचा सवाल। रोहित पवार यांनी घेतली मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी। शेतकऱ्यांच्या समस्या मांडताना मुली भाऊक। पुण्यामधील माळीण दुर्घटनेला आज 11 वर्ष पूर्ण। 30 जुलै 2014ला झालेल्या भूस्खलनात संपूर्ण माळीण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलं होतं। दुर्घटनेमध्ये 151 निष्पाप माळीणवासियांना आपला जीव गमवावा लागला होता। नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण हे 76% भरलं। गंगापूर धरणामधून गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। गोदाघाट परिसरात पुन्हा काही प्रमाणात पाणी पातळी वाढली। गोदाघाट परिसरामध्ये नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पुण्यामधल्या मुळशी धरण हे 83% भरलं। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ। मुळशी धरणामधून 5,600 क्युसेक्सना पाण्याचा विसर्ग सुरू। पुरंदरमध्ये ज्योतिर्लिंग आणि ज्योतिबा देवाच्या उत्सव मूर्तींना निरास्नान। श्रावणाच्या निमित्तानं शिवपिंडीवर रोज अभिषेक होणार। दर्शनासाठी भाविकांची गर्दी। इंद्रावती नदीला पूर आल्यामुळे गडचिरोलीच्या भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला। पर्लकोटा पुलावरून वाहत असल्यामुळे वाहतूक बंद। छत्तीसगडमध्ये मुसळधार पावसामुळे इंद्रावती नदीला पूर। रायगडच्या कक्षेने इंदापूर परिसरामध्ये बिबट्याचा वावर। मानवी वस्तीमध्ये बिबट्याच्या संचारामुळे नागरिकांमध्ये दहशत। वन विभागाकडे बंदोबस्त करण्याची मागणी। वर्धा जिल्ह्यामध्ये दुकानाचं शटर तोडून साहित्य चोरी प्रकरणाचा छडा। चोरीच्या प्रकरणामध्ये 3 महिला, 2 अल्पवयीन मुली आणि ऑटो चालकाला अटक। वर्धा शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई। इंदापूरमध्ये कारमधून निघाले कोयते आणि चाकू। आरोपींची गाडी झाडावर आदळली, त्यामुळे गाडीमध्ये शस्त्र असल्याचं कळलं। पोलिसांनी शस्त्रसाठ्याचा पर्दाफाश केलाय।